तर रिक्षावाल्यांमध्ये मराठी बोलणार नाही असं म्हणायची हिंमत येते कुठनं, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. आपले मंत्री सांगतायत अजून 4 महिने घ्या, मराठी शिका. तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता असं त्यावरती फडणवीस म्हणाले. भाषा येत नाही म्हणून कुणाला मारहाण करणं मान्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी शिकलीच पाहिजे असं फडणवीस म्हणाले. तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका. हिंमत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा. मराठी टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत टिकवायला लागते. परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही. महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये, याच लोकांनी राहावं त्याच लोकांनी राहावं अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाहिली नाही. मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे.